नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय परिसर भाग 1 यामधील धडा 19वा। धड्याचे नाव आहे अन्न घटक। तर विद्यार्थी मित्रांनो, अन्न घटक म्हणजे काय तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याला अन्नाची आपल्या जीवनामध्ये खूप गरज असते। अन्न खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, आपल्या शरीराची वाढ होते। तर आपल्याला अन्न घटक मिळवण्यासाठी, सर्व प्रकारचे अन्न घटक मिळवण्यासाठी आपल्याला त्या अन्नामध्ये कर्बोदके, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, प्रथिने ह्या सर्व घटकांची आपल्याला गरज असते। तर काही कर्बोदकेमधून आपल्याला ऊर्जा मिळते, काही ह्याच्यामधून आपल्याला जीवनसत्वे मिळतात आणि ते शरीराला आपल्याला खूप गरजेचे असते। तर हे सगळं आपल्याला ह्या पाठामध्ये शिकायला मिळणार आहे। तर आज आपण कर्बोदके म्हणजे काय, स्निग्ध पदार्थ म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे हे सर्व आपल्याला कोणत्या पदार्थापासून मिळतात ह्याचा अभ्यास आपण ह्या पाठात करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 19वा धडा अन्न घटक हे धडा पाहूया। थोडे आठवा, काही प्रश्न आहेत। आहार म्हणजे काय? पहिला प्रश्न विचारला आहे, आहार म्हणजे काय? आहार म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेवणामध्ये जे काही पदार्थ घेतो त्यांना आपण काय म्हणतो? आहार म्हणतो। आपल्याला कोणत्या कोणत्या कारणासाठी अन्नाची गरज असते? आपल्या शरीराच्या वाढ होण्यासाठी, ऊर्जा मिळण्यासाठी, आपण आपण नेहमी आनंदित, उत्साहित राहण्यासाठी आपल्याला आपल्याला अन्नाची गरज असते। अन्नपदार्थांना कोणत्या कोणत्या चवी असू शकतात? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे कोणत्या चव असू शकतात? गोड, आंबट, कडू, तिखट असा वेगवेगळा। आता तुम्हाला माहिती आहे मिरची तिखट असते, आवळा तुरट असतो, चिंच आंबट असते, मीठ खारट असते आणि काही पदार्थ कडुलिंबाचा पाला हे कडू असतो। असे वेगवेगळे अन्नाला वेगवेगळे चव असते। तसेच त्या आपल्याला कशा कळतात? ह्या चवी आपल्याला कशावरून कळतात? तर ज्ञानेंद्रियाद्वारे आपल्याला ते चव कळतात। हे सगळं तुम्ही 4थीत शिकलेला आहात। तर पुढे अन्नपदार्थामध्ये शरीराला विविध प्रकारे उपयोगी पडणारे अन्न घटक असतात। विद्यार्थी मित्रांनो, अन्नपदार्थामध्ये आपल्या शरीराला जे उपयोगी घटक आहेत ते असतात, हे तुम्ही शिकलात आहात। या अन्न घटकाविषयी अधिक माहिती आपण ह्या पाठात घेऊया। तर पहिला मुद्दा आहे कर्बोदके। कर्बोदके याविषयी आपण माहिती घेऊया। त्याच्यामध्ये एक प्रयोग करून पहा। त्याच्यामध्ये साहित्य घ्यायचं आहे, एक टिक्चर, आयोडीन, ड्रॉफर, बटाट्याच्या फोडी हे घ्यायचं आहे। आता कृती, एक टिक्चर आयोडीनमध्ये थोडे पाणी मिसळून पातळ करून घ्या। त्याच्यामध्ये 4-5 थेंब ड्रॉफरने बटाट्याच्या फोडीवर टाका आणि निरीक्षण करा। आता बटाट्याच्या फोडी करून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपण ड्रॉफरने काय करायचं, त्याच्यामध्ये आयोडीन भरायचं आणि ते बटाट्यामध्ये टाकायचं आहे। तुम्हाला काय आढळून आले? बटाट्याच्या फोडीचा रंग काळसर निळा होतो। तर आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात की बटाट्याचा रंग कसा झालेला आहे, त्याच्यामध्ये काळसर निळा झालेला आहे। आयोडीन टाकल्यामुळे बटाट्याच्या रंगामध्ये काय झालं आहे? एक निळसर काळा, एक इथे आपल्याला बटाट्यामध्ये काळसर निळा रंग झालेला दिसतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे तर पिष्ट। आता पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आला। आता हा बटाटा आहे काय? पिष्ट आहे, पिष्टमय म्हणता येईल, पिष्ट आहे। या पिष्टामध्ये आयोडीन मिसळले की त्याचा रंग काळसर निळा होतो। याचा अर्थ असा की बटाट्यात
पिष्ट आहे. तसेच ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ असा विविध तूळधान्यामध्ये, तसेच साबुदाणा, बटाटा असा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असते. तर धान्याचे पीठ होते. ही धान्ये आपल्या आहारातील मुख्य पदार्थ असतात. मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बरामध्ये पिष्टमय पदार्थ कशास म्हणतात. तर पिष्टमय पदार्थामध्ये आपल्याला धान्य जे आहेत ते आपण दळून आणतो. गहू, ज्वारी, बाजरी ह्याच्यामधून आपल्याला काय मिळते, पिष्टमय पदार्थ मिळतात. पिष्टमय पदार्थापासून शरीराला काय मिळते, ऊर्जा मिळते. आपल्याला ऊर्जा मिळते. पिष्टमय पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा शरीराच्या विविध कामासाठी उपयोगी पडते. आता ही ऊर्जा जी मिळते आपल्याला, ती ऊर्जा आपल्याला शरीराला काय होते, आपल्या कामासाठी उपयोगी पडते. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आहार घेतलाच नाही, आता पिष्टमय पदार्थाचा आहार घेतला नाही, अन्न घटक जर शरीरात आहारमध्ये घेतलं नाही, तर तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा मिळणार नाही. ऊर्जा मिळणार नाही म्हणजे तुम्हाला कोणतंही काम करण्यात उत्साह येणार नाही. तुम्ही असे एकटे बसून राहणार, तुमचं शरीर काम करणार नाही. म्हणून आपल्या आहारामध्ये पिष्टमय पदार्थ म्हणजे कर्बोदके घेणे हे गरजेचे आहेत. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होतो. आता हे जर पदार्थ आपण घेतले, ऊर्जा मिळते. ऊर्जा म्हणजे थोडक्यात तर गरम. तर आपल्या शरीराला गरम मिळण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते. आता नवीन शब्द शिकायचे. त्याच्यामध्ये शर्करा, वनस्पतीपासून मिळणारे व चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजे शर्करा होय. साखर हा शर्करेचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे, गोड पदार्थांना आपण काय म्हणतो, शर्करा म्हणतो. आपल्या पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्याच्या पचनातून शर्करा बनतात. या शर्कराचे शरीराच्या सर्व भागात मंद ज्वलन होते. यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजेच पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीरासाठी म्हणजे इंधनाचे कार्य करते. आता आपल्याला माहिती आहे की पिष्टमय पदार्थ खाल्ले की आपल्याला काय होते, ऊर्जा मिळते. आणि त्याच्यामध्ये जे पिष्टमय पदार्थ त्याच्यामधून शर्करा तयार बनतात आहे. आणि ही शर्कराची जे शरीरात मंद ज्वलन होत असते, हळूहळू त्याच्यामध्ये पचन होत असते, त्यातून ऊर्जा बाहेर पडते. आणि आपल्या पचनातून मिळणारी जे शर्करा शरीरासाठी इंधनाचे कार्य करते. आपल्याला माहिती आहे एखादा पदार्थ शिजवण्यासाठी आपल्याला म्हणजे ऊर्जेची गरज असते, म्हणजे ज्वलनाची गरज असते शिजवण्यासाठी एखादा पदार्थ. तसेच आपल्या शरीरातसुद्धा एक प्रकारचे इंधन मिळावे म्हणजे गरमी मिळावीसाठी आपल्याला ह्या पदार्थांची गरज असते. आपल्याला उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त भूक का लागते. आता आपल्याला माहिती आहे की बघा, उन्हाळ्यात तुम्हाला खावंसं वाटत नाही, आपण थंडीमध्ये तुम्हाला भूक लागते. तर ह्याचं कारण काय आहे, तर त्याच्यामध्ये की पुढे ह्याचं उत्तर आपल्याला नक्की सापडते. तुम्ही लक्ष द्यायचं, मी त्याच्यातनं उत्तर तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये सांगा पाहू की खाद्यपदार्थाला गोड चव आणण्यासाठी आपण कशाचा वापर करतो. तर गोड चव, खाद्यपदार्थांना गोड चव आणण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यामध्ये एखाद्या गोड पदार्थाचा वापर करतो किंवा साखर, गूळ असे पदार्थाचा आपण वापर करतो. आपण जे अन्नपदार्थ कच्चे खातो यापैकी गोड लागणारे कोणते. आपण जे कच्चे अन्नपदार्थ खातो त्यापैकी गोड लागणारे कोणते. आता तुम्हाला माहिती, त्याच्यामध्ये आपण फळं खातो ती गोड असते. तसेच आंबा, चिकू, केळी, मध हे सगळे काय आहेत, ते गोड लागणारे आहेत. साखर आहे, गूळ आहे, हे सगळे गोड आहेत. आता आपण एक अभ्यास करणार आहोत की शर्करा. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. उदाहरणार्थ ऊसाच्या रसापासून आपण गूळ किंवा साखर तयार करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ऊसाच्या कारखान्यामध्ये आपल्याला साखर किंवा गूळ तयार होतात आहे. तुम्ही ते पाहिलंच असेल. तर कारण त्यात सुक्रोज नावाची शर्करा असते.
पिकलेला आंबा, केळी, चिकू अशी फळे, तसेच मध, दूध यातही वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात. त्यापासूनही शरीराला ऊर्जा मिळते. आता आपल्याला ऊर्जा कशापासून मिळते? तर आपल्याला माहिती की वेगवेगळी फळे आहेत. आता ऊसापासून साखर आणि गूळ बनते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. तर ह्या सर्व पदार्थापासून आपल्याला शरीराला काय मिळते? ऊर्जा मिळते. पुढे आता तुम्हाला एक प्रयोग करून पाहायचा आहे की साहित्य घ्यायचे, बारीक चाळणी घ्यायची आहे, गिरणीतून दळून आणलेलं पीठ. आता तुम्ही जे दळून आणतात पीठ आणि चाळणी घ्यायची आहेत. आता कृती, चाळणीतून पीठ चाळून घ्या. आता आपण काय करायचं? चाळणीतून पीठ चाळून घ्यायचं आहे. काय आढळून आले? आता चाळल्यावर काय आढळले? तर बारीक पीठ काय होणार आहे? बरेचसे पीठ चाळणीतून खाली पडेल, परंतु काही मोठे कण चाळणीवर राहतात. आता तुम्हाला माहिती आहे की बारीक जे आहे चाळणीचा तिथून बाहेर पडतील पीठ आणि बाकीचे पदार्थ, बाकीचे काही मोठे कण आहेत ते वरती राहतील. आता ह्याच्यातून पुढचा अभ्यास आहे की तंतुमय पदार्थ. आता आपण पुढे काय शिकणार आहोत? तर तंतुमय पदार्थ. आता गहू, ज्वारी असे धान्य बारीक आपण दळून आणले तरी एकसारखे बारीक होत नाही. हे पीठ चाळून पाहिले तर चाळणीवर आपल्याला चाळ दिसतो, शिल्लक राहताना दिसतो. चाळणीवर राहिलेले हे कण त्या धान्याच्या कोंड्याचे असतात. म्हणजे आपण जर गहू दळून आणले तर त्याचा कोंडा गव्हाचा असतो, म्हणजे कोंडा असतो. कोंडा हा तंतुमय पदार्थ आहे, म्हणून आपण काय म्हणतात? ते कोंडा हा तंतुमय पदार्थ आहे. अन्नमार्गात तंतुमय पदार्थांचा वेगवेगळा उपयोग होतो. आता तंतुमय पदार्थांचा आपल्या शरीरात काय होतो? वेगवेगळा उपयोग होत असतो. आता तो उपयोग काय होतो तो आपण आता पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, खाल्लेले अन्न मार्गातून पुढे पुढे सरकत असते. आता तुम्हाला माहिती आहे आपण तोंडात घास घालतो आणि आपल्या शरीरात ते अन्न जाते आणि तर अन्नमार्गातून पुढे पुढे सरकत असते. तंतुमय पदार्थामुळे ते योग्य त्या गतीने पुढे सरकते. आता तंतुमय पदार्थांचा शरीराला उपयोग आहेत बघा. तर तंतुमय पदार्थामुळे आपण जे खाल्लेले पदार्थ आहेत जे तर त्यांना पुढे पुढे ढकलण्याचं काम करते. तसेच पदार्थामुळे ते योग्य त्या गतीने पुढे सरकते. न पचलेला अन्नाचा भाग. आता काही अन्नपदार्थ आपल्या शरीरामध्ये पचन होत जाते, काही भाग शरीराला निरुपयोगी, म्हणजे अन्नाचा काही भाग शरीराला निरुपयोगी असतो. काय असतो? अन्नामध्ये तो निरुपयोगी असतो. या निरुपयोगी भागापासून विष्ठा तयार होण्यासाठी तंतुमय पदार्थांचा उपयोग होतो. आता आपल्याला माहिती आहे की जे पचन होते, काही अन्नपदार्थाचे पचन होते, काहींचे पचन होत नाही. तर ते काय होतात? ते राहिलेला भाग, ते निरुपयोगी भाग आहे जो अन्नाचा, तो विष्ठामार्गे बाहेर पडण्यासाठी ते तंतुमय पदार्थांचा आपल्याला उपयोग होतो. म्हणजे हा चौथा आहे. थोडक्यात काय आहेत ते? जे विष्ठा आहे ती काय आहे? चौथा आहे. म्हणून चौथा बाहेर पडण्यासाठी, म्हणजे विष्ठा बाहेर पडण्यासाठी तंतुमय पदार्थांची खूप गरज असते. तर आपल्याला माहिती की वेगवेगळ्या अशा पालेभाज्या आहेत. कोबी आहे, पालक आहे, मेथी आहे, वटाणा आहे, इथे कांद्याची पात आहे, शेपू आहे, ह्या वेगवेगळ्या भाज्या आहेत. तर ह्या भाज्यासुद्धा आपण जर खाल्ल्या तर ते तंतुमय पदार्थामध्येच मोडले जातात. म्हणून शरीराच्या पचनासाठी ह्या तंतुमय पदार्थांची खूप गरज असते. आता आपण मागे पाहिले की आपल्यामध्ये पिष्टमय पदार्थांची गरज असते, त्याच्यासुद्धा ऊर्जा मिळते. तसेच आपण फळं खाल्ली की शर्करा मिळते, शरीराला ऊर्जा मिळते, त्याच्यामध्ये आपल्याला त्याची काय मिळते? गरमीसुद्धा मिळते आपल्याला. म्हणजे एक प्रकारचे शरीराच्या वाढीसाठी आपल्याला उपयोगी आहे. आता आपण तंतुमय पदार्थांची सुद्धा आपल्या शरीराला गरज आहे. आता आपण पुढे पाहूया की फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा, तसेच साली, पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत. तंतुमय पदार्थ कोणते आहे? तर फळांच्या साली आहे, भाज्यांच्या शिरा आहे, तसेच पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत. आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसेल तर आपल्याला बद्धकोष्ठासारख्या त्रास होऊ शकतो. म्हणजे आपल्याला आपली विष्ठा
बाहेर पडणार नाही, त्यासाठी त्रास होतो. म्हणून आपल्याला रोजची क्रिया व्यवस्थित होण्यासाठी आपल्या तंतुमय पदार्थांची खूप गरज आहे आणि ते खाल्लेच पाहिजे. आतापर्यंत आपण अन्नपदार्थामध्ये असणारे 3 प्रकारचे पदार्थ पाहिले: पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ. यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात. आता आपण पहिला मुद्दा कोणता पाहिला? कर्बोदके म्हणजे काय? तर पहिला कर्बोदके म्हणजे काय पाहिलं आपण? पिष्टमय पदार्थ, दुसरा शर्करा आणि तंतुमय पदार्थ. आता पिष्टमय पदार्थ मध्ये आपण अभ्यास केला की त्याच्यामध्ये बटाटा आहे, वेगवेगळे त्याच्यामध्ये धान्य आहेत, कडधान्य आहेत. नंतर शर्करामध्ये गोड पदार्थ आहे, फळं आहेत. तंतुमय पदार्थामध्ये पालेभाज्या आहेत, वेगळे वेगळे धान्य आहेत. त्याचा आपल्याला तंतुमय पदार्थांचा सुद्धा उपयोग होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, कर्बोदके म्हणजे काय तुम्हाला नक्की समजले असेल. आणि या कर्बोदके आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते आणि आपल्या अन्नपदार्थ पचवण्यासाठी आपल्याला त्याची गरज असते. पुढे जरा डोके चालवा. विशिष्ट प्रकारचे आंबे खाताना दातात धागे अडकतात. तुम्हाला माहिती आहे की आंबे खाताना सगळेच आंब्यात नाही पण काही प्रकारच्या आंब्यामध्ये एक तंतू असतात, ते कर्बोदकाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? आता तुम्हाला माहिती आहे की ते कोणत्या ह्याच्यामध्ये मोडत असेल? तर आपण पुढे एक करून पाहूया, प्रयोग करून पाहूया. तर त्याच्यामध्ये वहीचे 2 पांढरे कागद घ्यायचे, छापील मजकूर असलेले एक पान, थोडेसे गोड तेल. हा साहित्य लागणार आपल्याला. वहीचे 2 पांढरे कागद, छापील मजकूर असलेला एक कागद आणि त्याचा एक पान आणि थोडेसे गोड तेल. आता कृती काय करायची आहे? तर 2 पांढरे कागद घ्या, एका कागदाला तेल लावा. 2 पांढरे कागद घ्यायचे, त्याच्यामध्ये तेल लावायचे आहे, दुसरा कागद तसाच ठेवा. दोन्ही कागद आळीपाळीने छापील मजकूरवर ठेवा आणि कागदाखाली मजकूर वाचण्याचा प्रयत्न करा. आता काय करायचं आहे? आपल्याला 2 कोरे कागद घ्यायचे, एका कागदावर तुम्ही तेल लावायचं आहे आणि जो मजकूर लिहिला आहे तो कागद खाली ठेवायचा आणि तेल न लावलेला कागद ठेवून आपल्याला तो वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. तो आपल्याला दिसणार नाही, पण दुसरा तेल लावलेला कागद जर ठेवला त्या मजकुरावर तर आपल्याला त्याच्यातून काय दिसणार आहे? आपल्याला वाचण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं आपल्याला वाचता येणार आहे. काय आढळून आले? तर त्याच्यात आपण सांगू की तेल न लावलेला कागदांचा मजकूर वाचता आला नाही, पण तेल लावलेला कागदातून तो मजकूर वाचता आला, कारण तेलामुळे कागद अर्धपारदर्शक झाला. म्हणजे पूर्ण पारदर्शक नाही, पारदर्शक अपारदर्शक तुम्हाला माहिती आहे की पारदर्शक म्हणजे आपल्याला त्याच्यातून आपल्याला पलीकडे दिसते आणि अपारदर्शक म्हणजे अंधुक दिसते. तर हे कागद काय झाला? अपारदर्शक झाले. तर आता आपण पुढचा मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत की स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ म्हणजे काय त्याचा अभ्यास ह्या मुद्द्यात करतोय. आता तेल हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद अर्धपारदर्शक होतो. कागद अर्धपारदर्शक होणे ही अन्नपदार्थात स्निग्ध पदार्थ असण्याची खूण आहे. आता तुम्हाला जे अर्धपारदर्शक कागद झाला हे कशामुळे झाले? तर जे अर्धपारदर्शक झाला तोच कागद काय आहे? ते स्निग्ध पदार्थ आहेत. अन्नातील स्निग्ध पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते. हे तुम्हाला माहिती आहे की शरीराला ऊर्जा मिळते. पिष्टातून मिळते त्यापेक्षा दुप्पट ऊर्जा आपल्याला स्निग्ध पदार्थातून मिळते. परंतु आपल्या आहारात हे पदार्थ पिष्टमय पदार्थापेक्षा कमी प्रमाणात असतात. आपण हे जे स्निग्ध पदार्थ तेलाचे प्रमाण किंवा तुपाचे प्रमाण हे आपण खूप काही घेऊ शकत नाही. पिष्टमय पदार्थ आपण खाऊ शकतो, पण हे पदार्थ आपण काय करतो? स्निग्ध पदार्थ थोड्या प्रमाणात घेत असतो, आहारात घेत असतो. आता कमी प्रमाणात घेत असतो. दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप, वनस्पतीपासून मिळणारे तेल ही स्निग्ध पदार्थाची उदाहरणे आहेत. याशिवाय मांस, अंड्यातील बल यातील स्निग्ध पदार्थ असतात. आता स्निग्ध पदार्थ कशात असतात? तेल, तूप हे सगळे पदार्थ त्याच्यातून आपल्याला काय मिळते? स्निग्ध पदार्थ
मिळतात. आहारात आलेल्या स्निग्ध पदार्थापासून शरीराला चरबी तयार होत, म्हणजे आपण जर स्निग्ध पदार्थ खाल्ले तर त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे, चरबी तयार, शरीराला काय होणार आहे, चरबी तयार होणार आहे. काही काळ अन्न मिळाले नाही तर त्या चरबीपासून शरीराला ऊर्जा मिळू शकते. आता काही वेळ आपल्याला आपण अन्न खाल्ले नाही तर त्या शरीरापासून जे चरबी तयार झाली, चरबीचा उपयोग आपल्याला होऊ शकतो खूप काळ. चरबीचा एक थर आपल्याला त्वचेखाली असतो. आता चरबीचा एक भाग काय असतो, आपला त्वचेखाली असतो. चरबीचा या थरामुळे शरीराला आकार मिळतो. आता आपल्या जो शरीराला आकार मिळतो हे कशापासून मिळतो, तर त्या चरबीचा ह्याच्या थरामुळे मिळतो. तसेच शरीराची उष्णता राखण्यासाठी ब्लँकेट किंवा गोधडीप्रमाणे या थराचा आपल्याला उपयोग होतो. आता हा जे शरीराला आपल्याला ह्याच्यासाठी शरीराची उष्णता मिळण्यासाठी जसे आपण ब्लँकेट घेतो, गोधडी पांघरून घेतो, तसेच ह्या चरबीचा उपयोग आपल्याला थंडीपासून रक्षण करण्यासाठी ह्या थराचा उपयोग आपल्याला होतो. आता नवीन TV, फ्रीज, पंखे, काचेचा बल्ब, ग्लास, आरसा यासारख्या फुटू शकणाऱ्या व नाजूक वस्तूंचा खोक्यांमध्ये यातून पुठ्ठे, थर्मोकोल किंवा फुगीर प्लास्टिक का लावले असतात. आता तुम्हाला माहिती आहे, आपण नवीन काही खरेदी केले, आपण पंखा खरेदी करतो, TV करतो, TV करतो, ह्यामध्ये आपल्याला येताना थर्मोकॉलमध्ये आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून आलेलं असतं. का तर ते नाजूक आहे, ते टिकण्यासाठी. जर काच, TV, फ्रीज जर इकडे तिकडे जर झाला तर काय होणार आहे, ते तुटणार आहे, फुटणार आहे. तर नाजूक वस्तूंना पुठ्ठे, थर्मोकॉल इत्यादीचे संरक्षण मिळते. काय होते, त्या TVला त्या पुठ्ठ्यापासून, थर्मोकॉलपासून संरक्षण मिळते. खोक्याची हालचाल झाली, ते पडले किंवा त्यांना बाहेर मार लागला तरी त्यातील वस्तूंचे नुकसान, त्याच्यातून काय होणार, त्याचे नुकसान होते. तर त्याचप्रमाणे शरीरातील चरबींच्या थरामुळे आंतरेंद्रिय आहेत त्याचे रक्षण होते. बाहेरून शरीरावर जर मार लागला तरी हाडांना किंवा इतर आंतरेंद्रियांना लगेच इजा होणार नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे आपण एखादा TV खरेदी केला तर त्याच्या आजूबाजूला तुम्हाला माहिती आहे की थर्मोकॉल किंवा पुठ्ठ्यानी पॅक करून आलेले असतात. कशासाठी, तर त्या काचेची वस्तू फुटणार नाही म्हणून. तसेच आपल्या शरीराला सुद्धा आपले आंतरेंद्रिय आहेत त्याला रक्षण करण्यासाठी आपल्याला जे शरीरावर चरबीचे काम असते ते आपल्या इंद्रिय खराब होणार नाही, इजा होणार नाही, म्हणून ह्या थराचा उपयोग आपल्याला होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्बोदके म्हणजे काय आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे काय, कर्बोदकेमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण काय अभ्यास केला आहे. कर्बोदकेमध्ये आपल्याला वेगवेगळे कडधान्य आहे, पिष्टमय पदार्थ आहे, शर्करा आहे, नंतर तंतुमय पदार्थ आहे, हे सगळे कर्बोदके आहेत. आणि स्निग्ध पदार्थामध्ये आपल्याला माहिती आहे की काय काय ह्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थामध्ये, तर त्याच्यामध्ये तेल आहे, तूप आहे, शेंगदाणे आहेत, अंडा आहे, लोणी आहे, तसेच मध, हे सर्व पदार्थ काय आहेत, हे स्निग्ध पदार्थ आहेत. तुम्हाला इथं चित्रामध्ये दिसत आहेत, हे सगळे पदार्थ काय आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत. तर हे स्निग्ध पदार्थसुद्धा आपल्या शरीरात चरबीचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयोग होतो. आणि ह्या चरबीचा उपयोग आपण खूप दिवस जरी अन्न घेतलं नाही तर आपल्या चरबीमुळे आपल्याला काही आपल्या शरीराला ऊर्जा मिळू शकते. आणि हे ऊर्जाचं काम आपल्याला आपल्या आंतरिक रक्षण करण्यासाठी या चरबीचा उपयोग आपल्याला होतो. आपण हे अभ्यासलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे कर्बोदके म्हणजे काय आणि स्निग्ध पदार्थाची माहिती मिळवली आहे ती आपल्या वहीमध्ये आपण लिहून काढायची आहेत आणि या धड्याचे वाचन करायचे आहेत. आपण इथेच थांबूया. धन्यवाद.